नमस्कार मंडळी. तमिळनाडूच्या राजकारणातून या वेळीची सर्वात मोठी बातमी येत आहे. ज्या राजकारणावर गेली 50 वर्षे 2च पक्षांची सत्ता होती, तिथली समीकरणे आता पूर्णपणे बदललेली आहेत. सुपरस्टार थलपती विजय यांच्या टी-व्ही-के पक्षाने 108 जागा जिंकून मोठी मुसंडी मारलेली आहे. पण बहुमताचा आकडा 118 गाठण्यासाठी त्यांना 10 आमदारांची गरज आहे. आणि याच दरम्यान मुख्य विरोधी पक्ष असलेल्या AIADMKचे तब्बल 40 आमदार बंडखोरी करून पुद्दुचेरीच्या रिसॉर्टवर पोहोचलेले आहेत. काय आहे रिसॉर्ट्स पॉलिटिक्स? विजय आणि AIADMK एकत्र येणार का? सविस्तर पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी गंगाधर तितिरमारे. तामिळनाडूमधील त्रिशंकू अवस्था निर्माण होताच फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झालेली आहे. आज सकाळी कडलूर, विल्लुपुरम आणि सालोम या जिल्ह्यातील AIADMKचे 40हून अधिक आमदार गुपचूप पुद्दुचेरीमधील पुत्तुकुप्पम येथील एका रिसॉर्ट्सवर दाखल झालेले आहे. विशेष म्हणजे पक्षाचे प्रमुख एडप्पाडी पळनिस्वामी EPS यांच्या समितीशिवाय हा गट बाहेर पडल्याचे समजते. पुद्दुचेरीमध्ये सध्या कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून कोणालाही या आमदाराशी संपर्क साधू दिलेला जात नाही. या आमदारांचे नेतृत्व काही वरिष्ठ नेते करत असून त्यांना प्रो विजय गट म्हणून ओळखले जात आहे. आता समजून घेऊया आकड्यांचा खेळ. थलपती विजय यांच्या पक्षाकडे 108 जागा आहेत. काँग्रेसच्या 5 आमदारांनी आधीच त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे हा आकडा 113 वर पोहोचलेला असून बहुमतासाठी त्यांना फक्त 5 आमदारांची गरज आहे. पण आता चक्क 40 आमदारांचा गट त्यांच्याकडे येण्यास तयार आहे. जर हे आमदार विजय यांच्या पाठीशी उभे राहिले तर विजय यांना कोणाच्याही दबावाशिवाय सरकार स्थापन करता येईल. विजय यांनी नुकतीच राज्यपाल आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केलेला आहे. या घडामोडीमुळे MK स्टॅलिन यांच्या DMK आणि पळनिस्वामी यांच्या AIADMK यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. AIADMKने अधिकृतपणे जाहीर केलेले आहे की ते विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देणार नाहीत. पण आमदारांचा गट फुटल्याने पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. दुसरीकडे स्टॅलिन यांच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर मतदारसंघातही त्यांचा पराभूत झालेला आहे. त्यामुळे जुन्या प्रस्थापित पक्षांना आता थलपती विजय यांनी दिलेले हे मोठे आव्हान कसे पचवायचे हा प्रश्न पडलेला आहे. या संपूर्ण नाट्यात राज्यपाल काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं आहे. विजय यांच्याकडे सर्वात मोठा पक्ष म्हणून दावा आहे, पण विरोधी पक्ष घोडेबाजारांचा आरोप करत आहे. AIADMK चे आमदार अधिकृतपणे फुटले तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते का? की ते नवीन गट स्थापन करून TVKला पाठिंबा देणार? वकील मुकुल रोहतगी यांनी देखील विजय यांच्या शपथविधीला समर्थन दिलेले आहे. आता चेंडू राज्यपालांच्या कोर्टात आहे. मंडळी, तमिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय नावाचे वादळ आलेले आहे. हे आता स्पष्ट झालेले आहे की रिसॉर्ट्सवर असलेले हे 40 आमदार उद्या सकाळी चेन्नईला परतणार की थेट शपथविधीला हजर राहणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. तुम्हाला काय वाटतं? थलपती विजय यांनी जुन्या पक्षाची ही फोडाफोडी करणे योग्य आहे का? की तमिळनाडूच्या एका नवीन आणि तरुण नेतृत्वाची गरज आहे? कमेंट्समध्ये तुमची मते नक्की सांगा. व्हिडिओ आवडलेला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा. नमस्कार.